ह्या तूप बनवायची वेगळीच गंमत आहे बाबा. कारण की मला लग्नाच्या आधी पण तूप बनवता येत नव्हतं आणि लग्न झाल्यावर पण तूप बनवता येत नव्हतं. पण एकदा मम्मीने मला शिकवलं, त्याच्यानंतर मी रोज अशी बनवते आणि फक्त 15 मिनिटं लागतात, जास्त काही वेळ लागत नाही. मम्मीने सांगितल्यापासून ते 10 ते 15 मिनिटांमध्येच तूप बनवून रेडी होतं. कसं ते तुम्हाला पण सांगते. त्याच्या आधी माझं रुटीन शेअर करते. तर सकाळची वेळ होती, चहा बनवायचा होता आणि मम्मीकडे काल रात्री गेले होते, तेव्हा तिने मला मिरच्या वगैरे दिलं होतं, ते दाखवतेच तुम्हाला. चला तर म्हटलं इथे ना पटकन असं चहा बनवून घेऊया. तर हे जे दूध आहे ते 1 लिटर घेत असते मी आणि रात्रीचं शिळं दूध उरलं होतं, मग त्याचाच मला चहा बनवायचा होता. आता 1 लिटर दूध घेते म्हटल्यावर साय निघती, तर मग 15 दिवसात साय साठूनच मी तूप बनवत असते. आता गंमत अशी झाली की मम्मीने व्हिडिओ पाहिला होता बरं का. त्या दिवशी मी व्हिडिओ टाकला की भाजीला टोमॅटोच नाहीये म्हणून तिला कळलं. तर ती म्हणली तू म्हणलीस ना म्हणे टोमॅटो नाहीये, तर म्हणली मग शुक्रवारी तू बाजार नाही केला असं तू बोलत होती. म्हणलं हा मी बाजार नाही केला म्हणलं. म्हणूनच ना मग मम्मीने मला टोमॅटो, काकडी, थोडंसं आलं आणि हिरवी मिरची दिली बरं का. आता हिरवी मिरची जास्तच दिली बरं का, पावशेराच्या वर आहे, तुम्हाला दाखवतेस. त्याच्या आधी म्हटलं चला आता मस्त चहा बनवते. आता तुम्हाला गंमत सांगू का, आता किती वजन कमी करायचं म्हणलं ना, किती घाई असली ना मला वजन कमी करायची, तरी सुद्धा आहे ना मला चहा सुटाना झालाय. तुमचं पण असंच होतं का सांगा बरं. एक टाइमचा का होईना मला चहा लागतो. सकाळच्या वेळेत जर मला चहा नाही दिला ना बाबा, माझं एवढं डोकं दुखतं ना, दिवसभर माझं डोकं दुखतं आणि एवढी चिडचिड होती ना, त्याच्यामुळे सकाळचा चहा काय मी सोडत नाहीये. आता वजन तर लवकरात लवकर कमी करायचंय, त्याच्यासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत. पण म्हटलं चला एक टाइमचा का होईना आपण चहा आपला व्यवस्थित घेत जाऊ, म्हणजे दिवसभर आपले कामं तरी होतील ना. आता घरातले कामं तर आपल्यालाच करावे लागतात, मग दिवसभर डोकं वगैरे दुखलं तर मग घरातले कामं कसे होणार. म्हणून तेवढा काय माझ्या चहा सुटत नाही बाबा. पण तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल ना तर चहा पिऊच नका, मी तर म्हणते. असो माझं चहा पुराण बस झालं. चला आता मग तुम्हाला दाखवते. हे मिशोचे डबे आहेत बरं का, मिशोवरून घेतले होते मी, प्रत्येक वेळेस सांगते तुम्हाला. आणि एवढे भारी आहेत ना, याच्यामध्ये जास्तीचं सामान पण बसतं आणि फ्रीजमध्ये असं ठेवलं ना ते छान पण दिसतं दिसायला. आणि फ्रीजमध्ये जागा पण म्हणजे आपल्याला जास्तीच्या जागा म्हणजे हे नाही होत नाही का, आटत नाही. आणि जिथे व्यवस्थित बसतं. स्टीलचे भांडे फ्रीजमध्ये नाही ठेवले पाहिजे, असेच डबे वापरले पाहिजे. तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता प्रोडक्ट, मी टॅग करून देईन. चला आता बनवायचे तूप तुम्हाला दाखवते. आता ही जी साय आहे ना ती 15 दिवसाची आहे बरं का. आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी साय टाकून घेतली, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि 2-3 वेळेस फिरवलं, लगेच तो गोळा लोण्याचा वरती आला आणि पटकन तो बाजूला काढून घेतला. त्याच्यानंतर जी अर्धी साय उरली होती ती पण त्याच्यामध्ये टाकली आणि तेच पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं बरं का. आणि त्याच पाण्याने फिरवून घेतलं 5 मिनिटात फक्त. आणि लय तरी 10 ते 15 मिनिटात हे रेडी होतं. पण बाकीचा जो तामजाम असतो ना त्याला लय वेळ लागतो, भांडे घासा पुसा नाही का. मग काय जिमला जायचं होतं, म्हणलं चला आता पटकन आहे ना केळी खाऊन घेतली, तोपर्यंत तूप काढायला ठेवलं, आर्यनचा चहा बनवून दिला, तूप गाळून ठेवलं. त्याच्यानंतर मी जिमला गेले, मस्त वर्कआउट केलं, त्याचा शूट काय घेतला नाही. मग घरी आले, मस्त लिंबू पाणी पिले. नंतर म्हटलं चला आता पटकन जेवण बनवून घेते. मस्त असं जेवण बनवलं, सगळ्यात आधी आर्यनला खायला दिलं. त्याच्यानंतर मी जेवण केलं आणि मग म्हटलं चला आता मस्त आराम करू. दुपारी छान असा आराम केला. त्याच्यानंतर बडीशेप वगैरे वतून ठेवायचं होतं ते ठेवलं. संध्याकाळच्या भाजीसाठी तयारी चालू होती बरं का. इथे मस्त कुरड्याची भाजी भिजू घातली. म्हणलं चला आता कुरड्याचीच भाजी करूया. छान अशा कुरड्या भिजायला ठेवल्या. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटू पुन्हा, बाय बाय.